जो माझा देह खातो, माझं रक्त पितो, त्याच सार्वकालिक जीवन आहे आणि त्याच व्यक्तीला मी शेवटचे काली उठवेन. आपल्याला शेवटचे काली तोच उठवणार आहे, म्हणजे प्रभू येशू उठवणार आहे. आपण देह खाल्लं नाही, रक्त पिलं नाही तर आपल्याला सार्वकालिक जीवन नाही भेटणार. शेवटच्या काली आपल्याला परमेश्वर प्रभू नाही उठवणार. आपण देह खाऊन, आपण रक्त पिऊन त्याच व्यक्तीला सार्वकालिक जीवन आहे आणि त्याच व्यक्तीला प्रभू लास्ट काली उठवणार आहे. हालेलुया. आज काही व्यक्ती असे आहेत की त्याचा स्वीकार करायला तयार नाही, नको स्वीकार करायला तयार नाही. काही वर्षापूर्वी मी इथे वचन काढून आणि मी बोलला होता, हे वचन काढलं होतं तेव्हा फार लोकांना लागलं की तिथे तर बाप्तिस्मा घ्यायला सांगतात आणि इकडे ते बाप्तिस्मा घ्यायला सांगत नाही. बरेच ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं होतं की या ठिकाणी पण आहे, त्या ठिकाणी पण आहे आणि इथे तर बाप्तिस्मा देतात. प्रिय भाऊ बहिणींनो, बाप्तिस्माची ताकदच आपल्याला नाही माहित, त्याच्या आपल्याला माहितच नाही, म्हणून लोक दुःखी होतात. आपल्याला का घ्यायचा बाप्तिस्मा? आत्म्याचा नाश नाही झाला म्हणून. देह म्हणजे भाकर, रक्त म्हणजे द्राक्ष रस. आपण बाप्तिस्मा घेतला तर जा परत प्रभू या आपल्याला धरतीवर ठेवतो, ता परत आठवण म्हणून आपण घेत जायचं आहे. शरीर आठवण म्हणून भाकर, रक्त आठवण म्हणून द्राक्ष रस, हे आपल्याला त्याची आठवण म्हणून आपल्याला महिन्याला घेत गेला पाहिजे. मग एक दिवस आपण हे जग सोडून जाणार, मरणार. एक दिवस इथे राहणार नाही. हे सांगू शकत नाही की मी इथेच राहणार आहे. इथे एकही व्यक्ती राहणार नाही. श्रीमंत राहणार नाही, गरीब राहणार नाही, पैशावाला राहणार नाही, ज्याच्याकडे पैसा नाही तो पण राहणार नाही, कोणी राहणार नाही. एक दिवस जाणार आहे. पण जो येशूचा स्वीकार करणार आहे, जो आज्ञाने पाळणार आहे, त्याच व्यक्तीला प्रवेश शेवटचे काली उठवणार आहे. आज्ञा नियम, आता आज्ञा नियम की आपला आत्मा वाचवायचा आहे, तर त्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेणे फार गरजेचं आहे. बाप्तिस्मा घेऊन आपल्याला आठवण म्हणून शरीर म्हणजे भाकर, रक्त म्हणजे द्राक्ष रस आपल्याला घेत जायचं आहे. का घेत जायचं आहे? या प्रभुवचनद्वारे आपल्याला पापाची क्षमा होते. पाप क्षमा या प्रभुवचनद्वारे आपण आठवण म्हणून आपण घेत जाणार आहे, घेणार आहे. याच्याद्वारे आपल्याला पाप क्षमा होते. हे घेतल्यावर, बाप्तिस्मा घेतल्यावर आज्ञानियम आपण पाळत आहे तर आत्म्याचा नाश होणार नाही. प्रिय भाऊ बहिणींनो, बाप्तिस्मा घेतला आणि तुम्ही आज प्रभुवचन तुम्ही जर घेत नाही, तुम्ही घेतलाच नाही तर तुम्हाला पाप क्षमा भेटणार नाही. आणि जर तुम्ही पाप करत असेल तर लास्टच्या काली परमेश्वर प्रभू येशू उठवणार नाही.
नाही उठवणार, कारण त्याच्यामध्ये जीवन नाही आहे. जीवन नाही भेटणार, लास्ट काली परमेश्वर नाही उठवणार. व्यक्तीने बाप्तिस्मा घेतला तर प्रभुवचन घेणे गरजेचं आहे, आवश्यकता आहे. आठवण म्हणून समर्पित करत राहा, भाकर रक्त घेत राहा, त्याच्याद्वारे पाप क्षम होते आणि सैतानाला संधी नाही, दुष्टताला संधी नाही. तुमच्या शरीरामध्ये जर कार्य करत असेल ते सैतान पळून जाईल, की सैतानाला संधी नाही. या प्रभुवचनाद्वारे सैतानाला संधी नाही. सैतान तुमच्याद्वारे कार्य करत असेल तर सैतान पळून जाणार. जो प्रभुवचन घेत नाही असं बरेचसे व्यक्ती आहेत, ते देवाचा स्वीकार करत नाही, आठवण करत नाही, ते देवामध्ये नाही. जर घेत आहे, देह रक्त घेत आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे आणि त्याच व्यक्तीला सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन आणि लास्टच्या काली प्रवेश त्याला उठवणार. हालेलुया. म्हणून पंचावन्न वचनामध्ये सांगितलं आहे, कारण माझे देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे प्यायचे आहे. खरं खायचं आहे, खरं प्यायचं आहे. खरं प्रिय भाव बहिणीनो, हे आपल्याला वचन सांगत आहे, मी सांगत नाही. तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीने त्याचा स्वीकार करणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला आत्मा बचावणे गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला देवाने सांगून ठेवलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला देव आपल्याला बोलवत आहे. अहो कष्टीनं वाराता करा जनानो, तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि तुमचा वजन बोजा मला द्या आणि माझा हलका बोजा तुम्ही घ्या. आपण दुःखामध्ये, संकटामध्ये, पिढीमध्ये आहेत. परमेश्वर हात पसरून परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. का बोलवत आहे? आपण त्याचे लेकर आहेत. आपला तो बाप आहे, आपल्याला प्रेम करत आहे. त्याची इच्छा आहे की एकही व्यक्तीचा नाश होऊ नये, प्रत्येक व्यक्तीचं तारण हवं, प्रत्येक व्यक्तीच. ही देवाची इच्छा आहे. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, देव आपल्याला प्रेम करत आहे, देव आपल्याला बोलवत आहे, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. त्याच्या वचन, आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाचं वचन कधीच नष्ट होणार नाही. ते अमर आहे, ते सार्वकालिक आहे. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, हे मी सांगत नाही, हे देवाचं वचन सांगत आहे आणि देवाचं वचन आपल्याला स्वीकारणे गरजेचं आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीने देवाचं वचन स्वीकारणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने. आज प्रिय भाव बहिणीनो, सैतान वचनाद्वारे पळून गेलेला आहे. ही रचना वचनाद्वारे झालेली आहे. देवाचं मुळाहून शब्द हे वचन, शब्द हे वचन आज त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, ते आपण स्वीकारणे गरजेचं आहे. फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. आपण विश्वास वचनावर ठेवणे गरजेचं आहे आणि ते वचन सांगत ते आपण ग्रहण केलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. म्हणून प्रिय भाव बहिणीनो, योहान अध्याय 6 वचन 27,
जे जिवंत मला पित्याने मला पाठवलेल्या आणि मी जसा पित्या मुले जगतो तसे जो मला खातो व तो सुद्धा माझ्या मुले जगेल. जसे जिवंत पित्याने मला पाठवलेले आणि मी जसा पित्या मुले जगतो तसेच तुम्ही खातात तो सुद्धा माझ्या मुले जगेल. येशू पित्या मुले जगत होता आणि जो खातो तो त्याच्या मुले जगल. कोणा मुले? येशू मुले, देवा मुले. जो खातो तो जसं येशू पित्या मुले जगत होता तसं आपण प्रभू येशू मुले जगू. आता येशू आपल्याला खायला देत आहे, येशू आपल्याला प्यायला देत आहे, येशूने आपल्याला मार्ग दाखवून ठेवलेला आहे. आपण खरोखर येशूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि येशू मुले आपल्याला जगलं पाहिजे. येशू मुले तो आकाश पृथ्वीचा मालिक आहे. त्याने जे सांगून ठेवलेलं आहे आपण स्वीकारणे गरजेचं आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, आपण कोणामुळे जगायचं आहे? प्रभू मुले, येशू मुले. हे सर्व त्यानेच बनवले, घडवले. आज आपल्याला तो पोसत आहे, तो आपला तारण करत आहे. अनुवाद मध्ये एक वचन आहे, एक वचन हे तोडून तुम्हाला सांगतो. अध्याय 8 आणि वचन 17 मध्ये वाचायचं आहे. अनुवाद अध्याय 8 आणि वचन 17 काय याच्यात लिहिलेलं आहे? वाचा. हे धन मी माझ्या बळावर आणि कृतीवर मिळवले, असे चुकून सुद्धा मनात आणू नका. काय लिहिलेल्या वचनामध्ये? हे धन मी माझ्या बलावर आणि माझ्या कृतीवर मिळवलेल्या असे मनात चुकून सुद्धा आणू नका. आज प्रिय भाऊ बहिणींनो, माझी ताकद, माझं बल म्हणजे मी माझ्या ताकद होती म्हणून मी काम केलं आणि मी पैसा कमावला. मी कृत्या बनवल्या, हे मी बनवलं आणि मी विकलं म्हणून मी पैसा कमावला असे मनात कधीही आणू नका. माझ्या ताकद आहे म्हणून माझ्या बलावर, माझ्या ताकदीवर मी सगळं मिळवलं असे मनात तुम्ही विचार सुद्धा आणू नका. आणि मी ज्या कृत्या केल्या, या कृत्या विकून मी पैसा कमावला असे मनात कधी सोचू पण नका, आणू पण नका, विचार करू नका. कारण आपल्याला दिमाग, बुद्धी देणारा प्रभू येशू आहे. हालेलुया. मला जर येशू या वचनाचं ज्ञान दिलं नसतं, पुढे उभा केलं नसतं, तर आज लोकांकडे भरपूर ताकद आहे, ज्ञान आहे, सगळं सांगण्यात गेलं तर त्याच्याकडे कृत्या आहेत, ताकद आहे, पण देवाच्या वचनाकडे निवड केली नाही. म्हणजे ताकद देणारा परमेश्वर, कृत्या देणारा परमेश्वर, आपल्याला ज्ञान देणारा परमेश्वर, पुढे काढणारा परमेश्वर, सगळ्या गोष्टी परमेश्वर देत आहे. तर आपण असं सोचत असेल की माझ्या बलावर मी केलं, माझ्या कृत्यावर मी केलं, हे मनात कधी सोचू सुद्धा नको, मनात आणू पण नको. कारण सर्व गोष्टी करणारा परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे, देव आहे. आपण काय नाही, हिरो आहेत, पर हिरो बनवायला माझा प्रवेश. आज प्रिय भाऊ बहिणींनो, आपल्याला
बदलतो, परमेश्वर आपल्याला ताकद देतो, आपल्याकडनं परमेश्वर कृत्या करून घेतो, सर्व काही आपल्याकडनं परमेश्वर करतो. हे आपण नाही करत. आपल्याला बुद्धी परमेश्वरात देत आहे, येशू देत आहे. त्याच्या वाचून आपण काही करू शकत नाही. ही त्याची ताकद आहे. म्हणून आपण देवाचं ऐकायचं आहे, येशूचं ऐकायचं आहे. म्हणून 1 योहान अध्याय 3 आणि वचन 24, 1 योहान वाचायचं आहे. जो देवाची आज्ञा पाळतो, जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो, तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो, आणि देव त्याच्यात राहतो. आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते, त्यावरून आपल्याला कळून येते, तो आपल्या ठाई राहतो, तो आपल्या ठाई राहतो. देवाने जो आपल्याला आत्मा, पवित्र आत्मा दिलेला आहे, त्यावरून आपल्याला कळून येतो की तो आपल्या ठाई राहतो. प्रिय भाऊ बहिणीनो, समाधी फार महत्वाचा आहे आणि फार गरजेचा आहे. संदेश येतो आणि संदेश त्याचा कोणाचा येतो, तो नुसता संदेश येत नाही. ती मजा नाही. ती मजा आहे म्हणजे इतर काही लोकांना वाटते काही श्रेष्ठ नाही आहे, ती मजाच आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये असतो, तो नावाचा संदेश देतो. हालेलुया. देव बोलायला लावतो, देव करायला लावतो. त्याच्यावरून समजायचं आहे की देवाचा आत्मा आपल्या ठाई आहे, तो कार्य करत आहे, आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. हे समजणे फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्याच्यावरून आपल्याला समजते की त्याच्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करत आहे. म्हणून माझा संदेश निघाला आहे. त्याच्या देवाचा आत्मा कार्य करत आहे, म्हणून मला आज त्यांनी सांगितले ते खरं आहे. हे संदेश परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर आत्मा आपल्याला बोलायला लावतो. याच्यावरून आपल्याला समजणे अगदी महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणून आपण देवामध्ये राहायचं आहे. देवामध्ये आपण राहून देव आपल्यामध्ये राहील. देवाचा आत्मा आपल्यामध्ये बोलणार, देव कार्य करणार. देवाचा आत्मा आपल्याला बोलवतो, देवाचा आत्मा आपल्याला सुचवतो. म्हणून प्रिय भाऊ बहिणी, आपण देवाच्या बरोबर राहायचं आहे. देव आपल्या बरोबर राहील, देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहील. तो सर्व गोष्टी दाखवून देतो, तो बोलायला लावतो, तो करायला लावतो. प्रिय भाऊ बहिणींनो, आपण देवामध्ये राहायचं आहे सगळ्यांनी. ईश्वर विश्वास ठेवायचे आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, जो ईश्वरमध्ये टिकून राहत नाही, ईश्वरमध्ये राहत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही आहे. लक्ष ठेवा. पण जो ईश्वरमध्ये टिकून आहे, देवामध्ये टिकून आहे, त्याच्यात देव, त्याच्यामध्ये देव कार्य करतो. तो देवाच्या बरोबर आहे, देव त्याच्या बरोबर आहे आणि देवाचा गौरव करतो. हालेलुया. म्हणून प्रिय भाऊ बहिणीनो, आपण देवावर विश्वास ठेवायचा आहे, त्याच्या आज्ञाने पाळायचे आहे. देव जे सांगत आहे ते करणे गरजेचं आहे. की देव आपल्यावर प्रेम करत आहे. देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, सगळे व्यक्तीचं तारण हो आणि सर्व जातीचं तारण हो. देवाने तर
जाती फाडल्या नाही, ठेवल्या नाही, एकच जात एकच भाषा होती. तर जेव्हा माडी बांधताना फार मोठी माडी बांधलीत होती, तेव्हा देव पिता खालतं उतरला, बघितलं तर हे माडी बांधत आहे. तेव्हा देवाला राग आला. तेव्हा देवाने भाषा चेंज केली. जात बदलली नाही, भाषा चेंज केली. ही पहिली. आणि दुसऱ्यांदा जेव्हा येशू स्वर्गात चढून गेला, तेव्हा तो सांगून गेला की मी जात आहे. 10 दिवस झाले की तुमच्यावर पवित्र आत्मा आले. देवा 10 दिवस चढून गेला, 10 दिवस झाले तेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर पाठवला शिष्यांवर. तेव्हा भाषा त्याची चेंज झाली. जसं पहिलं गेलेलं होतं आणि भाषा चेंज झाली होती, तशी दुसरी भाषा येशूद्वारे चेंज झाली होती. मग जसे जसे देशाला जी भाषा होती तसं देशात ते शिष्य निघून गेलं ना. आपल्या भारतात थोमा आलेला होता आणि थोमाने या भारतभरात सुवार्ता सांगितलेल्या आहे. म्हणून प्रिय भावांनो, आपण देवाकडे लास्टपर्यंत टिकून राहायचं आहे आणि गुणाचं वाईट करायचं नाही. चांगलं करत जा, देव तुमचं चांगलं करेल. देव तुमच्या बरोबर आहे, देवाबरोबर तुम्ही आहेत. म्हणून जापर्यंत परमेश्वर आपल्याला ठेवल तापर्यंत आठवण म्हणून द्राक्षा रस, शरीर भाकर ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे त्याने घेत जायचं आहे. आणि ते घेतलंच नाही तर त्याच्यामध्ये जीवन नाही, आणि घेतलंच नाही तर त्याला पाप क्षमा नाही. हे देवाचे वचन सांगतो. प्रिय भाव बहिणींनो, घ्या आणि लास्टपर्यंत टिकून राहा देवामध्ये. सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया.